मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। एका नवीन छान रेसिपीमध्ये आपण भरपूर प्रकारचे वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत खाल्लं असेल, पण अशा पद्धतीने कधी तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लंय का? मी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये हे वांग्याचं भरीत आहे ना तयार होतं, खायला सुद्धा अप्रतिम लागतं। खूप छान लागतं। अशा पद्धतीने वांग्याचं भरीत जर केलं तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण कशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहेत ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। मी इथं घेतलेले आहेत वांगे घेतलेले आहेत 4 वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्या वांग्यावरचे ना काटे काढून घ्यायचे चाकूने अशा पद्धतीने, आणि हे काटे मी काढून घेतलेले आहेत। आणि आपण भाजीला वांगे कसे चिरतो अशा पद्धतीने वांगे चिरून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण 4 वांगे चिरून घेणार आहोत। वांग किडका आहे का ते पाहायचं व्यवस्थित, आतमध्ये वांग आहे का ते पाहूनच आपण घेणार आहोत। वांगे कसं आहे ना किडके असतात। वांगे चिरून घेतलेले आहेत। वांग्याला अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही, ओलसरपणा ठेवायचा नाही। पूर्ण वांगे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत। इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेलामध्ये वांगे तळून कधी वांग्याचं भरीत बनवलंय का? नसेल बनवलं तर नक्की एकदा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून पहा, खूप खायला छान लागतं। तेल इथं गरम झालेलं आहे आणि हे वांगे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे। गॅस फुल ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरती वांगे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। शक्यतो वांगे कमी बी असलेलेच वांगे घ्यायचे, जास्त बी असलेले वांगे घ्यायचे नाही, कारण की वांग्यामधलं बी कच्चच लागतं खाताना। तुम्हाला इथं जास्त भरीत जर बनवायचं असेल तर तुम्ही वांगे जास्त पण घेऊ शकता। आता पूर्ण आपल्याला याच्यामध्ये वांगे तळून होईपर्यंत आपल्याला छान वांगे तळून घ्यायचे आहेत। वांग्यावरती सुरकुत्या पडेपर्यंत आपल्याला वांगे तळून घ्यायचे। आपण वांग भाजून तव्यावरती वांग तेलामध्ये तळून वांग चिरून आपण वांग्याचं भरीत बनवलं असेल, पण तेलामध्ये वांगे तळून कधी भरीत बनवलंय का? नसेल बनवलं, नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, खूप खायला छान लागते। याला सारखं हलवत राहायचंय। तुम्हाला वाटत असेल तेलामध्ये वांगे जर तळले कडक होतील, पण अजिबात कडक होत नाही। तेलामधून बाहेर वांगे जर काढले एकदम मऊ आणि नरम पडतात, मऊ होतात, अजिबात कडक होत नाही तेलामध्ये तळलेनी। सोनेरी कलर होईपर्यंत, थोडासा काळपट कलर होईपर्यंत आपले वांगे छान तळलेले आहेत। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। वांगे आपले तळलेले आहेत। थंड होईपर्यंत आपण कांदा वगैरे परतून घेऊया। थंड झाल्याच्या नंतर ते बारीक करून घ्यायचे। तर मी इथं ठेवलेलं आहे 2 उभं तेल गरम करायला। ज्या कढईमध्ये वांगे तळले त्याच कढईमध्ये ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोठ्या आकाराचे 2 कांदे उभ्या साईडचे कट करून घेतलेले आहेत। ते आपल्याला तेलामध्ये अगोदर छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांदा छान आपला परतलेला आहे। असा थोडासा एका साईडला करून घ्यायचा। त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे। मोहरी जिरे तडतडले की कढीपत्ता टाकायचा आणि परत आता तेलामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं। छोट्या आकाराचा एक बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ते आता याच्यासोबत टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, ते 1 चमचा टाकायचा। थोडीशी हळद टाकायची। कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकायचा। कांदा लसूण मसाला टाकायला अजिबात विसरायचं नाही, फक्त कांदा लसूण मसाला टाकायचा। आणि गरम मसाला घेतलेला आहे थोडासा, आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
वांगे आहेत ना आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत, पाहू शकता आतमध्ये सुद्धा किती छान तळलेले आहेत। आणि याचे देठ अजिबात काढायचे नाहीत, ते देठ तसेच ठेवायचे आणि अशा पद्धतीने फक्त असं बारीक करून घ्यायचं। आता हे भरीत आहे ना बारीक करून घेतलेले वांगे हे त्याच्यामध्ये टाकून आहे ना छान मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर टाकून घेऊया आणि 1-2 मिनिटं छान मिडियम गॅसवरती परतून घेऊया भरीत वांग्याचं। छान असं आपलं वांग्याचं भरीत परतलेलं आहे, किती मस्त असा सुरेख कलर सुद्धा दिसत आहे याचा। कशी वाटली माझी इथं वांग्याच्या भरीताची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या नातेवाईकासोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका। तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल। नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।